नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल वीर स्वागत करतो आपल्या सर्वांचं मार्गदर्शक या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, इकॉनॉमीची सिरीज पाहत असताना आपण बरेचसे इम्पॉर्टंट टॉपिक्स आतापर्यंत पाहिले आहेत। आपलं बँकिंग सिस्टम पूर्णपणे झालेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण RBI, इंडियन बँकिंग सिस्टम आणि बेसल नॉर्म्स हे सगळे तीनही चॅप्टर्स डीपली केलेले आहेत। जर हे तुम्ही 3 चॅप्टर व्यवस्थित केले 2-3 तासामध्ये तुमचे 3ही चॅप्टर्स होऊन जातील, तर या चॅप्टर्सवरती कसाही प्रश्न आला तरी तुम्ही सॉल्व्ह करू शकाल। आणि त्याच दृष्टिकोनातून आता पुढचा टॉपिक आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे आपली चलन व्यवस्था, करन्सी, इन्फ्लेशन, डिफ्लेशन, WPI, CPI या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला पाहायच्या आहेत। परंतु बरेचशा स्टुडंट्सचं ॲस्पायरंट्सचं म्हणणं असं आहे की लेक्चर लेंदी आहे, थोडेसे शॉर्ट झाले पाहिजे। तर मित्रांनो, आपण या चॅप्टरला काही 2-3 पार्टमध्ये विभाजित करत आहोत। तर पहिल्या पार्टमध्ये म्हणजे आज आपण करन्सीबाबत फक्त इन्फॉर्मेशन जाणून घेणार आहोत। करन्सी म्हणजे काय, पैसा म्हणजे काय, करन्सीचे प्रकार काय असतात, त्याचा जो फॅक्च्युअल डेटा आहे, भारतामध्ये कायदे कसे बनत गेले, काय काय त्याचं महत्त्व आहे, कशी करन्सी भारतामध्ये इस्टॅब्लिश होणं सुरू झालं आणि त्याच्या काही शीट्स ज्या आहेत या सगळ्या आपल्याला या लेक्चरमध्ये पाहायच्या आहेत। तर हे लेक्चर आणि हे लेक्चरचे पार्ट्स आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। कॉज करन्सी आणि करन्सी रिलेटेड ज्या कन्सेप्ट आहेत, एक्झाम कोणतीही असो, MPSC असू द्या, UPSCची एक्झाम असू द्या, बँकिंग, SSC कोणतीही एक्झामिनेशन घ्या, करन्सी हा चॅप्टर अतिशय इम्पॉर्टंट असतोच। तर मित्रांनो, जे काय पार्ट्स या लेक्चरचे बनतील ते न चुकता व्यवस्थित पहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईक करा अथवा नका करू, शेअर मात्र नक्की करा। बऱ्याचशा जे क्लास करू शकत नाहीत अशा व्यक्तींपर्यंत, आपल्या अशा ॲस्पायरंट्सपर्यंत आपल्याला पोहोचायचं, त्यामुळे या लेक्चर्सला शेअर करा। नाव आता आपण या लेक्चरला पाहायचं आहे, करन्सीबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे। जाणून घेण्याच्या आधी मित्रांनो आणखी एक गोष्ट सांगायची ती म्हणजे लेक्चर्सबद्दल तुमचे जे काय फीडबॅक असतील ते जरूर कळवत चला। नवीन प्रिपरेशन करत असाल किंवा प्रिपरेशन करत असताना जे काय तुमच्या अडचणी येत असतील, तुम्हाला काही सुचत नसेल, नेमकं बुक्सच्या बाबतीमध्ये असेल, खूप सारे पुस्तकं असतील, कोणतं वाचावं कोणतं नाही, प्रीची तयारी, मेन्सची तयारी, दोघांची व्यवस्थित तयारी कशी केली जावी, मेन्स आणि प्रिलिमची दोन्ही एकत्रित तयारी कशी केली जावी, याबद्दल तुम्हाला काय विचारायचं असेल तर तुम्ही सरळ माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता। निसंकोचपणे तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, जेव्हा मला वेळ असेल तेव्हा मी तुम्हाला रिप्लाय देईलच, आन्सर करेलच। तर मित्रांनो, करन्सी, पैसा या कन्सेप्ट नेमकं आहेत काय? आता करन्सी, पैसा ह्या रोजमर्रामधल्या आपल्या ह्या कन्सेप्ट्स आहेत। करन्सी, पैसा, करन्सी म्हणजे एखाद्या देशाचं एक लीगल टेंडर आणि पैसा म्हणजे अशी कोणतीही गोष्ट ज्याच्यानं आपण वस्तू आणि सेवा खरेदी विक्री करू शकतो। आता पहा, आपल्याला दोन्ही कन्सेप्ट एकसारख्याच वाटत नाही, करन्सी आणि पैसा। पूर्वीच्या काळामध्ये आपण म्हणतो बार्टर सिस्टम होती, वस्तूच्या बदल्यात वस्तू दिली जायची, वस्तूच्या बदल्यात काम केलं जायचं। आज पण आपण बघतो ट्रान्झॅक्शनमध्ये आपण कॅश वापरतो, ई-मनी वापरतो, ई-वॉलेट वापरतो। आज आपल्याला इलेक्ट्रॉनिक पैसा आपण सगळ्यात जास्त यूज करतोय। गेल्या आर्थिक वर्षामध्ये गव्हर्नमेंटनंच आपल्यासोबत 7 लाख कोटी रुपयांचं ट्रान्झॅक्शन इलेक्ट्रॉनिक वेनं केलेलं आहे। तर इतक्या मोठ्या प्रमाणात आज भारतामध्ये, जगभरामध्ये विविध प्रकारे हे ट्रान्झॅक्शन केलं जात आहे। तर पैसा ही जी कन्सेप्ट आहे ही करन्सीपेक्षा ब्रॉडर कन्सेप्ट आहे। पैशामध्ये अशा कोणत्याही वस्तूचा समावेश होतो ज्याद्वारे आपण वस्तू आणि सेवा खरेदी विक्री करू शकतो। आणि करन्सी म्हणजे ही त्या देशाची, त्या पर्टिक्युलर टेरिटरीमध्ये लीगली मान्यता प्राप्त एक आपण म्हणतो एक टेंडर असतं। जसं की भारतामध्ये जर आपण बघितलं की भारताची जी करन्सी आहे ती रुपया आहे, ज्याला इंटरनॅशनली आपण म्हणतो INR म्हणून ओळखलं जातं, इंडियन नॅशनल रुपी म्हणून ओळखलं जातं। नेपाळ आणि भूतानमध्ये सुद्धा तिला कायदेशीर दर्जा आहे। ही आपली करन्सी झाली रुपया, भारतीय रुपया ही आपली करन्सी। आणि मग त्याच्यानंतर चेक, DD, इलेक्ट्रॉनिक मनी, ई-वॉलेट अशा सगळ्या गोष्टींचा आपण जो वापर करतो तो झाला पैसा। तर पैसा हा ब्रॉडर झाला। करन्सीसुद्धा हा पैशाचाच भाग आहे, कारण की करन्सीने सुद्धा आपण वस्तू सेवा खरेदी विक्री करू शकतो। देशांतर्गतच नाही तर राष्ट्रांतर्गत व्यापारसुद्धा करन्सीद्वारे होतो, वेगवेगळ्या करन्सीद्वारे। तर करन्सी हा सुद्धा शेवटी कशाचा भाग झाला? पैशाचा। तर पैसा ही एक ब्रॉडर कन्सेप्ट आहे, करन्सी हा त्याचा एक भाग आहे, एक पार्ट आहे। तर ही एक गोष्ट झाली। आता ह्या करन्सीची भारतामध्ये नेमकं सुरुवात कशी झाली ती आपल्याला पाहायची आहे, कारण की करन्सीचं व्यवस्थित जर हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघितलं आपण, कशाच्या बनत आलेलं आहे ते सुद्धा आपल्यासाठी विविध स्टेप्स, आपल्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत UPSC MPSC, विविध पातळींवरती विविध माहिती आपल्याला उपयोगात येत असते, तर ती आपल्याला पाहायची आहे।
आता भारतामध्ये ह्या रुपयाची जी सुरुवात आहे ती कशी झाली, तर आपल्या सगळ्यांनी सुरी घराण्याचा संस्थापक शेरशाह सुरी याचं नाव सगळ्यांनीच ऐकलं असेल. 16व्या शतकातला तो आपण म्हणू शकतो भारतामध्ये असणारा शासनकर्ता. मुघल एम्पायर जो बाबर होता त्याच्यानंतर केवळ 5 वर्षासाठी याचं शासन चाललं सूर्यवंशाचं, पुन्हा वापस मुघल एम्पायर आपण म्हणतो पुढे सुरू राहिलं. पण या 5 वर्षामध्ये शेरशाह सुरीने भारतामध्ये खूप सारे बदल केले होते. मग ती विविध स्ट्रक्चर्सची निर्मिती असो, हायवेज इस्टॅब्लिश करणं असो, किंवा इकॉनॉमीच्या बाबतीत करन्सी निर्मिती असो. तर भारतामध्ये रुफिया या नावाने त्याने त्यावेळेस करन्सी सुरू केली. शेरशाह सुरी सुरी घराण्याचा हा संस्थापक होता. त्याचा काळ होता 1540 ते 45. या काळामध्ये त्यानं भारतामध्ये रुफिया हे नाणं सुरू केलं आणि याच्यापासूनच याचा अपभ्रंश होत होता आज रुपयापर्यंत आपण आलेलो आहोत. तर सर्वप्रथम शेरशाह सुरीने पूर्ण भारतामध्ये हे प्रचलित केलं. मग त्याच्यानंतर भारतामध्ये वापस मुघल एम्पायर सुरू झालं, मुघल शासन सुरू झालं. त्यांनी सुद्धा ह्या रुपयाला आहे तसंच प्रचलित ठेवलं. मग मुघल एम्पायर आपण म्हणतो सुरू राहिलं. पुन्हा ब्रिटिशर्स भारतामध्ये आले, ब्रिटिशांनी सत्ता हातात घेतली. बऱ्याचशा प्रांताची जेव्हा सत्ता ब्रिटिशांच्या हाती गेली तेव्हा सर्वप्रथम ब्रिटिशांनी 1935 मध्ये इंडियन कॉइनेज ॲक्ट बनवला, किंवा याला आपण साधारण भाषेमध्ये भारतीय नाणे कायदा म्हणून म्हणतो. भारतीय नाणे कायदा हा संमत केला. तर या कायद्याने भारतामध्ये पैसा किंवा पैसे आपण म्हणतो आणे आणि रुपया अशी विभागणी केली. आपण 1 पैसा, 2 पैसे, 3 पैसे म्हणतो, याच्यातून आणे, 4 आणे, 8 आणे तयार होतात आणि रुपया तयार होतो. ही विभागणी सर्वप्रथम कधी केली? 1935च्या इंडियन कॉइनेज ॲक्टने केली. जेव्हा हा कायदा बनला, जेव्हा हे विभाजन झालं, भारतामध्ये करन्सी रेग्युलेट होऊ लागली, चालू लागली, म्हणजे आपण म्हणतो की आता एक लिगल स्वरूप त्यानं घेतलं होतं. मग याच्यानंतर महत्त्वाचा ॲक्ट होता तो म्हणजे 1889चा. या कायद्याने काय केलं? या कायद्याला मेटल टोकन ॲक्ट म्हणून सुद्धा ओळखलं जातं, किंवा धातू नाणे कायदा, सोप्या भाषेमध्ये धातू नाणे कायदा. या कायद्यानुसार काय केलं की भारतामध्ये ज्या टंकसाळी होत्या, ज्याला मिंट्स आपण म्हणतो, त्यावेळेस जर आपण बघितलं तर भारतामध्ये कलकत्ता, हैदराबाद आणि बॉम्बे या 3 ठिकाणी मिंट्स होत्या. आता एक 4थी आहे भारतामध्ये, नोएडा या ठिकाणी सुद्धा आहे. तर या ज्या मिंट्स होत्या यांना कायदेशीर स्वरूप प्राप्त करून दिलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कायद्यानुसार भारतामध्ये आता केवळ ब्रिटिशच काय बनू शकत होते? नाणे बनवू शकत होते. बाकीच्यांना नाणे बनवण्यापासून मज्जाव करण्यात आला. म्हणजे याच्या आधी कसं होतं, ब्रिटिशर्स नाणे बनवायचे, परंतु बरेचसे प्रिन्सी स्टेट्स होते, बरेचसे अशी क्षेत्र होते जिथं की सरळ ब्रिटिशांचं नियंत्रण नव्हतं. मग तिथे असणारे राज्यकर्ते त्यांच्या हिशोबानं तिथे नाणे छपाई करायचे किंवा नाणे बनवायचे तिथे. पण नाणे हेच असणार, पैसा आणि रुपया. पण ह्या सिस्टमला आता बदललं. 1889 हा जो मेटल टोकन ॲक्ट होता त्याच्यानुसार भारतामध्ये करन्सी आता फक्त ब्रिटिशर्स बनवणार होते. मग आपण म्हणू शकतो सोप्या भाषेमध्ये जर स्टेटमेंट आली की 1889च्या कायद्याने भारतामध्ये नाणे बनवण्याच्या पद्धतीवर ब्रिटिशांची मक्तेदारी, मोनोपोली प्रस्थापित केली, तर स्टेटमेंट बरोबर असेल. या कायद्याने आता फक्त ब्रिटिशर्स नाणे बनवू शकत होते. त्याच्यानंतर 1906चा एक ॲक्ट झाला. हा सुद्धा एक धातू कायद्यासाठीच बनवलेला हा एक कायदा होता. आणि याचं महत्त्व म्हणजे जे 1935चा आपला हा कायदा होता त्याचं एक सुधारित किंवा एक आपण म्हणतो त्याच्यामध्ये केलेली दुरुस्ती होती. या दुरुस्तीने काय केलं, वरती मी जे तुम्हाला सांगितलेले मिंट्स आहेत भारतातल्या, कलकत्ता, हैदराबाद, बॉम्बेच्या ठिकाणी असणाऱ्या, त्यांना काय केलं, आता एक कायदेशीर दर्जा दिला, एक लिगल स्वरूप, बाय लॉ एक लिगल स्वरूप दिलेलं आहे. कारण की 1906चा टाईम आहे, सगळ्यांना माहितीच आहे की इथून पुढे 1909चा ॲक्ट झाला होता, काउन्सिल ॲक्ट, पुढे 1919चा, म्हणजे बऱ्याच गोष्टीचं कोडिफिकेशन, कायदेशीर रूपांतरित करायला सुरुवात झाली होती. भारतामध्ये ह्या ज्या 4 मिंट्स होत्या त्यांना आता लिगल स्वरूप प्राप्त झालं. आता ह्या ज्या मिंट्स आहेत त्या कोणत्या आहेत, कोणकोणत्या ठिकाणी आहेत, त्यांचं वर्ष फॉर्म कोणत्या वर्षी त्या फॉर्म झालेल्या आहेत. भारतामध्ये नोटांची सुरुवात कशी झाली, कोणत्या वर्षी पहिली नोट आली, जशी पहिली 10ची आली, पुन्हा डायरेक्ट 10,000ची आली होती, पुन्हा 100, 1000, 1 रुपया, 2.5 रुपये अशा नोट आलेल्या आहेत. या सगळ्यांची लिस्ट या लेक्चरच्या शेवटी स्लाईड्समध्ये दिलेली आहे, तुम्ही ती पाहू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा फॅक्ट्स मिळून जातील आणि त्या जशा तुम्ही तुमच्या कागदावरती उतरवून काढा, म्हणजे फॅक्ट्सही क्लिअर होतील आणि कन्सेप्ट्सही क्लिअर होतील, जेणेकरून तुम्हाला हे चॅप्टर पूर्ण
पूर्णपणे व्यवस्थित समजेल, कसाही प्रश्न आला करन्सीवरती तुम्ही सॉल्व करू शकाल. ओके ना. आता ही होतं आपलं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड भारतामध्ये नोटा किंवा करन्सी इस्टॅब्लिश करण्याचं. मग इथून पुढे आपल्या भारताला आपण म्हणतो 1935ला RBI इस्टॅब्लिश झाली. मग भारतीय रिझर्व्ह बँकेचं नाव भारतीय नाण्यांवरती नोटांवरती आलं. विविध स्वरूपाच्या नोटांना नाण्यांना नवीन कायद्यानुसार 1934चा RBI ॲक्टनुसार लीगल स्वरूप प्राप्त झालं. मग भारतामध्ये तेव्हा डिमॉनिटायझेशन केलं, 10,000 वगैरे नोटा काढून टाकल्या होत्या आणि बरंचसं मग पुढे आपण म्हणतो भारतामध्ये हे आजपर्यंतचे हे करन्सी चालत आलेली आहे. आता भारतामध्ये ह्या ज्या नोटा आहेत त्यांचा इतिहास आपल्याला पाहायचा आहे की नोटांचे प्रकार काय असतात, भारतानं कोणती सिस्टम स्वातंत्र्यानंतर स्वीकारली, कशा त्याच्यामध्ये बदल केला ते आता आपल्याला पाहायचं आहे. ओके. तर मित्रांनो, नोटांचे प्रकार आपल्याला पाहायचे आहेत. आता सगळ्यात आधी आपण नोटाला डिस्ट्रीब्यूट करूया. नोटाचे सुद्धा 2 प्रकार असतात, एक म्हणजे बँक नोट आणि एक म्हणजे गव्हर्नमेंट नोट. आता आपण जर बघितलं की आपण 1000, 2000 रुपयाच्या नोटा, आता सध्या 2000 रुपयाची नोट आपण वापरतो, 500ची नोट आपण वापरतो. आता ही जी नोट आपण बघितली ते त्या नोटवरती लिहिलेलं असतं भारतीय रिझर्व्ह बँक या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि त्याच्यावर जी स्वाक्षरी असते ती असते आपल्या सेंट्रल बँके म्हणजे RBIच्या गव्हर्नरची, ज्याच्यावरती लिहिलेलं असतं मैं धारक को डॅश डॅश जी काय अमाऊंट असेल रुपये अदा करणे का वचन देता हो. आणि दुसरीकडे आपण आपली 1 रुपयाची नोट जर तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही बघू शकता, एकदा असेल तुमच्याकडे नोट पहा, त्याच्यावरती लिहिलेलं असतं भारत सरकार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि ज्याच्यावरती स्वाक्षरी असते सेक्रेटरी ऑफ फायनान्स मिनिस्ट्री, वित्त मंत्रालयाच्या सचिवाची त्याच्यावरती स्वाक्षरी असते. आता ह्याच्या दोन्हीमध्ये फरक काय, जी 1 रुपयाची नोट आहे रुपया ती आहे आपली खरी करन्सी आणि त्या करन्सीला रिप्रेझेंट कोण करतं तर बँकांच्या नोटा रिप्रेझेंट करतात. याचाच अर्थ एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो. समजा जर मी तुम्हाला 100 रुपये देत आहे तर याचा अर्थ होतो की मी तुम्हाला 1-1 रुपयाच्या 100 नोटा देत आहे. मैं धारक को आणि त्याची गॅरंटी काय आहे की त्याच्यावरती जे गव्हर्नर लिहिले की मैं धारक को 100 रुपये अदा करने का वचन देता हूँ. म्हणजे मी तुम्हाला 100 रुपये देतो म्हणजे 1-1 रुपयाच्या 100 नोटा देतो. म्हणजे आपल्या इंडियन गव्हर्नमेंटच्या करन्सीला रिप्रेझेंट कोण करतात तर बँक नोट करतात, गव्हर्नमेंट नोट, बँक नोट. आता ह्या ज्या बँक नोट आहेत त्याचा सुद्धा प्रकार पडतात आणि ते प्रकार आपल्याला समजणं अतिशय महत्त्वाचं आहे. इथपर्यंत होप की सगळ्यांना क्लिअर असेल, इझी आहे. ओके, फक्त लक्ष देत चला आणि लिहित चला जे तुम्हाला योग्य वाटतंय ते. नाव प्रकार, नोटांचे प्रकार जे आहेत. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 2 प्रकारच्या नोटा आपल्याला मिळतात. एक म्हणजे कन्व्हर्टिबल करन्सी, कन्व्हर्टिबल किंवा आपण याला म्हणतो ज्याच्यामध्ये आपण परिवर्तन करता येतं, परिवर्तन करणाऱ्या नोटा. आणि दुसरं असतं नॉन कन्व्हर्टिबल, अपरिवर्तनीय, अपरिवर्तनीय. कन्व्हर्टिबल करन्सी म्हणजे काय, या नोटा जर तुम्ही तुमच्या सेंट्रल बँकेकडे, त्या देशाच्या सेंट्रल बँकेकडे घेऊन गेलात तर तुम्हाला त्या पैशांच्या बदल्यात ज्या नोटा तुम्ही घेऊन जात आहेत त्या चेंज होणार, कन्वर्ट होणार कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये. आता ते कोणत्या स्वरूपामध्ये येतात त्यानुसार त्याचे आणखी 2 प्रकार पडतात. कन्व्हर्टिबलचे 2 प्रकार, एक म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह किंवा याला आपण म्हणतो प्रातिनिधिक आणि सेकंड आहे ट्रस्टीशिप किंवा मराठीमध्ये याला विश्वासाश्रित असं सुद्धा म्हटलं जातं, ज्याच्यावर विश्वास आहे असा. तर सगळ्या नोटांमध्ये सगळ्यात जास्त जी ट्रस्ट असते ती रिप्रेझेंटेटिव्ह करन्सीवर असते. अमेरिकेमध्ये $100, $200च्या ज्या करन्सीज आहेत, ज्या नोटा आहेत त्याच्यासाठी ही रिप्रेझेंटेटिव्ह करन्सी तिथे वापरली जाते. तर ही जी पद्धत आहे ह्याच्यामध्ये होतं काय, जेव्हा तुम्ही या प्रकारच्या नोटा ज्या रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्या प्रकारच्या नोटा जेव्हा तुम्ही त्या सेंट्रल बँकेकडे घेऊन जातात त्याच्या बदल्यात तुम्हाला गोल्ड, सोनं, चांदी इत्यादी सारखे धातू मिळतात. म्हणजे सगळ्यात जास्त ट्रस्ट याच्यावरती असतो. आता भारतामध्ये ही पद्धत नाही. फर्स्ट एक्झाम्पलसाठी आपण समजून घेऊया की माझ्याकडे 2000 रुपयाच्या 2 नोटा आहेत. तर मी ह्या 2 नोटा 2000 रुपयाच्या घेऊन गेलो RBIकडे जमा केल्या आणि मला सांगितलं की ह्या कन्वर्ट करून पाहिजे कारण की ह्या कन्व्हर्टिबल करन्सी आहे.
तर मला RBI काय करेल, ती 2-4 हजार रुपये किमतीचं गोल्ड मला देईल, जे की जगभरामध्ये सगळीकडे आपण म्हणतो ना गोल्ड स्टँडर्ड, की सगळीकडे ते एकसारखं आहे, सगळीकडे त्याला मूल्यवान समजलं जातं. तर मला गोल्ड मिळेल. मग त्या नोटांवरती काय असतं, लोकांचा खूप जास्त विश्वास असतो. तर रिप्रेझेंटेटिव्ह नोटा ह्या गोल्डला मोस्टली रिप्रेझेंट करतात. त्याच्यानंतर ट्रस्टीशिप जे आहेत किंवा फ्युडिशियरी ज्याला आपण म्हणतो आणि मराठीमध्ये ज्याला विश्वासाश्रित म्हणून ओळखलं जातं, ह्या काय असतात. तर या प्रकारच्या नोटामध्ये काय दिलं तर काही प्रमाणात गोल्ड, काही प्रमाणात चांदी, काही प्रमाणात बॉन्ड्स. आता बॉन्ड्स सगळ्यांना माहीत आहे, ज्यांची कन्सेप्ट क्लिअर नसेल बॉन्ड्स म्हणजे काय काय नाही, त्यांनी RBIचं लेक्चर जरूर पाहावं. RBI आणि बँकिंग सिस्टम याच्यामध्ये तुमची बॉन्डची कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर होईल. तर हे जी विश्वासशास्त्रित करन्सी असते, या करन्सीमध्ये होतं काय, तर या करन्सीमध्ये जेव्हा तुम्ही ती बँकेकडे घेऊन जाता तेव्हा तुम्हाला बँक फक्त गोल्ड देईल असं नाही, तर गोल्ड, चांदी असेल, देन बॉन्ड्स असतील, त्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये कन्वर्ट होऊन मिळणार. म्हणजे काही ना काहीतरी तुम्हाला मिळतं ज्याची व्हॅल्यू आहे. मग आता तुम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न पडला असेल, मग आपल्या करन्सीला व्हॅल्यू काहीच नाही आहे, कारण की आपल्या भारतामध्ये ह्या दोन्ही पद्धत वापरल्या जात नाही. आपल्या भारतामध्ये ही दुसरी पद्धत वापरली जाते, कारण की 1956पर्यंत 1956पर्यंत भारतामध्ये ही पद्धत वापरली जात असायची, रिप्रेझेंटेटिव्हवाली, दुसरी फ्युडिशियरी, ज्याच्यामध्ये भारतामध्ये काय प्रमाणात बॉन्ड, सोनं वगैरे दिलं जायचं, चांदी वगैरे दिलं जायचं. आता ती पद्धत 1956ला काढली. आता का काढली? आता ही जी पद्धत आहे, विचार करा कशामुळे काढल्या. तर UPSC मेन्सला मी तुम्हाला लिहायला लावू शकतं, किंवा MPSC मेन्स असेल, बाकी एक्झाम असेल, ज्या स्टेटमेंट येतात, तर अशा कन्सेप्ट जर तुम्हाला माहीत असतील तर तुम्हाला त्याचं आयडेंटिफाय करणं आणि ऑप्शन वगळणं सोपं जातं. आता ही जी पहिली टाईप ऑफ करन्सी आहे, याच्यामध्ये होतं काय, तर या करन्सीला देश डेव्हलप पाहिजे, कारण की कोणत्याही देशानं समजा 10,000 कोटी रुपये छापले तर त्याला 10,000 कोटी रुपयाचं गोल्ड देखील बाजूला ठेवावं लागतं. आता गोल्ड आकाशातून टपकणारं तर नाही आहे, ते त्याला इंटरनॅशनल मार्केटमधून विकत घ्यावं लागेल. म्हणजे मी सरकार आहे, मी 10,000 कोटी रुपये छापतोय, तर 10,000 कोटीचं मला गोल्ड आणावं लागेल, म्हणजे एकंदरीत 20,000 कोटी मला गुंतवावे लागतात. आता जे ओव्हर डेव्हलप्ड कंट्रीज आहेत, वेल इस्टॅब्लिश कंट्रीज आहेत, तिथे शक्य आहे, तिथं होऊ शकतं, ज्यांची इकॉनॉमी स्टेबल आहे. पण जे अविकसित देश आहेत, जे मधल्या लेवलला विकसनशील देश आहेत, एमर्जिंग इकॉनॉमीज आहेत, लाईक चायना, लाईक अस, इंडिया, तर यासारख्या इकॉनॉमीजला हे खूप अवघड जातं. आपली इकॉनॉमी एमर्ज होती, आता आपण डेव्हलपला वरती जात चाललेलो आहोत. अशा याच्यामध्ये आपल्याला विकासाची कामे करावी लागतात, कल्याणकारी कामं करावी लागतात. देशाची इकॉनॉमी स्टेबल नसते, मजबूत नसते, एक्सपांड झालेली नसते, आणि अशा याच्यामध्ये आपण 1,00,000 कोटी छापले आणि 1,00,000 कोटी रुपयाचं गोल्ड कुठून आणणार? तेवढे पैसे आहेत का? मग भारताचा जो विकास दर आहे 6%, 7%, 8% जो आपला विकास दर आहे, तो काय होईल? तोही खूप कमी होईल, कारण की अर्धा पैसा तर इकडेच जाऊ लागलेला आहे. मग सामाजिक समस्या लवकर सॉल्व्ह होणार नाहीत, विकासाची अवस्था सुधारणार नाही, खूप वेळ त्याच्यामध्ये जाईल, इंटरनॅशनल ट्रेडमध्ये त्याचा बेनिफिट आपल्याला मिळणार नाही, बऱ्याचशा इंटरनॅशनल फोरम्समध्ये आपल्याला बेनिफिट्स मिळणार नाहीत. मग एकंदरीत आपण म्हणू शकतो की अर्थव्यवस्थेचा वेग, विकास सगळाच काय होत राहील? मंदावत राहील. मग अशा याच्यामध्ये 1956ला आपण ॲक्ट केला, आणि त्या ॲक्टनुसार भारतीय करन्सीला, भारतीय नोटांना आपण नॉन रिप्रेझेंटेटिव्ह बनवलं, अप्रातिनिधिक बनवलं. म्हणजे आपण RBIकडे 2,000ची नोट घेऊन गेलं तर RBI वापस आपल्याला 2,000चीच नोट देईल, दुसरं काय मिळणार नाही. फक्त श्युरिटीसाठी RBIकडे मला वाटतं 250 कोटी काहीतरी ठेवलेले आहेत गव्हर्नमेंटनं. ते पण या उद्देशानं की एकाच वेळेस सगळे ग्राहक पैसे घेऊन येणार नाहीत, आणि आले तरी तुम्हाला तेच पैसे मिळणार. म्हणजे जर आपण खरं बघायला गेलं तर आपल्या या नोटांना काहीही दुसरी व्हॅल्यू नाही, तरीही पैशांसाठी आपण काय काय करतो आणि करावंच आहे, कारण की सगळं काही भारतामध्ये विश्वासावर चालू आहे. मैं धारक को डॅश डॅश रुपये अदा करणे का वचन देतो, त्याच्यावरती सर्व काही चालू आहे. आणि हे फक्त भारतामध्येच नाही, तर भारतासारख्या जेवढ्या डेव्हलपिंग इकॉनॉमीज आहेत, एमर्जिंग मार्केट आहे, त्यानंतर जे अंडर डेव्हलप्ड कंट्रीज असतात, ते इकडे हेच चालू आहे, कारण की बाकी गोष्टी अफोर्ड करू शकत नाहीत देश. मग डेव्हलपिंग कंट्रीजवरती मोठ्या प्रमाणात आक्षेप घेताना दिसतात की तुमची करन्सीला काही महत्त्व नाही, कन्व्हर्टेबल नाही, ट्रस्ट नाही. तर विचार करायची गोष्ट आहे की आपण त्या भारतामध्ये कसं इम्प्लिमेंट करू शकतो, किंवा अदर कंट्रीज कसं इस्टॅब्लिश करू शकतात. त्याच्यासाठी
बऱ्याच प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागतील. आणि अमेरिका, ज्याचं उदाहरण आपण सुरुवातीला घेतलं होतं, अमेरिका आणि बऱ्याचशा डेव्हलप कंट्रीने सुद्धा आता हळूहळू काय केलं आहे की कन्व्हर्टेबलमधल्या रिप्रेझेंटेटिव्हवरून ट्रस्टीशिपवरती आलेले, ट्रस्टीशिपवरून बरेचसे देश आता नॉन कन्व्हर्टेबलवरती आलेले आहेत. कारण की या काळाच्या ओघामध्ये जिथे इंटरनॅशनल ग्लोबल मार्केट एक झालेलं आहे, अशाच्यामध्ये टोटली कन्व्हर्टेबल करन्सी असून चालत नाही. कारण की तेवढीच तरतूद तुम्हाला गोल्डमध्ये करावी लागते, अदर गोष्टींमध्ये करावी लागते. तर बऱ्याचशा देशांनी काय केलेलं आहे, ही गोष्ट बदललेली दिसते. तर नोटांचे प्रकार असतात, 2 प्रकार आहेत, कन्व्हर्टेबल, नॉन कन्व्हर्टेबल. कन्व्हर्टेबल म्हणजे काहीतरी मिळणार, काय मिळणार तर त्याचे 2 प्रकार, एक म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह, त्याच्यामध्ये मोस्टली गोल्ड मिळतं, आणि दुसरं आहे फ्युडिशियरी किंवा विश्वासार्ह, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळतं, गोल्ड, सोने, चांदी किंवा बॉन्ड्सही मिळतात. आणि नॉन कन्व्हर्टेबलमध्ये तुम्हाला तीच करन्सी मिळते, दुसरं काही मिळत नाही. तर भारतामध्ये सुरुवातीला फ्युडिशियरी किंवा विश्वासार्हित होती, आणि आता भारतामध्ये 1956 पासून नॉन कन्व्हर्टेबल आहे. आणि ती का आहे याचा कारण देखील तुम्हाला आता माहीत आहे. ओके, तर मित्रांनो, हे होते करन्सीचे प्रकार. हे जे लेक्चर होतं एक बेसिक लेक्चर होतं, त्याच्यामध्ये फक्त आपण करन्सीची माहिती घेतलेली आहे. तर या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. या लेक्चरचा पुढचा भाग जो अतिशय महत्त्वाचा आहे तो म्हणजे चलनवाढ, त्याचे प्रकार, त्याचा इम्पॅक्ट, जो परीक्षांमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे, तो आता आपल्याला पाहायचा आहे. ओके, तर नेक्स्ट भागामध्ये आपण भेटूया. इथेच थांबूयात, कारण की या लेक्चरला मोठं न करण्याचं कारण की बरेचसे कमेंटमध्ये स्टुडंट म्हणत आहेत लेक्चर लेंथी होत आहेत, लेंथी लेक्चर्स बघण्यामध्ये मे बी त्यांना बऱ्याचशा स्टुडंटला कंटाळा येत असेल, त्यामुळं एकूण आपल्या लेक्चरची साईज मी कमी करत आहे. वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपण लेक्चर पाहूयात, परंतु आपल्याला ॲज इट इज पहिल्याप्रमाणे चॅप्टर असे करायचे आहेत, जे काही लेक्चर्स आपले असतील त्याच्यावरती तुम्हाला कसेही क्वेश्चन आले तरी तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. या पद्धतीने आपल्याला ते संपवायचे आहे. तर भेटूया नवीन लेक्चरमध्ये, तोपर्यंत थांबूया. जय हिंद, जय भारत.